एका लग्नाची दुसरी गोष्ट। अहो सांगा ना, घनाला काय द्यायचं आपण सरप्राईज गिफ्ट? काय शब्द कोड्यातनं बक्षीस मिळेल ते देणार आहात का घनाला? तुमचं काही लक्षच नाही माझ्या बोलण्याकडे। असं नाही, कोड्याकडे बघून विचार केला की चांगलं सुचतं। तुला काय वाटतं आपण काय द्यावं त्याला? द्यानं काहीतरी द्यावंच लागणार आहे आपल्याला। खरंच काय द्यावं? काय द्यावं काय द्यावं द्यावं काय काय द्यावं काय द्यावं काय द्यावं? ओ नाईफ, नाईफचा सेट। वाव, डिसेंट आहे। LED TV, चांदीचा गणपती, एसी, मस्त फ्लॉवर पॉट। लिसन, अंदमान निकोबार। हा म्हणजे घनाला आत्ताच जाणीव होईल की संसार म्हणजे तुरुंगवास असतो। पण बायकोच्या कैदेत कुणाला नाही आवडणार? माऊ, वा वा वा, मुलांना जाऊ दे कुलू मनालीला, आपण दोघं जाऊ युरोपला। 700, 800, 900, 1000 1000। आपण ना प्रत्येक गिफ्ट ठेवण्यासाठी ना 4 बॉक्स वापरायचे। का? बघ, एक मोठा, त्यात अजून छोटा, त्यात अजून छोटा, आणि त्यात छोटा बॉक्स, आणि त्यात गिफ्ट। येस! काय? अगं तू काय बोलतीयस? हे सगळं खरं आहे? मग काय गो, असं सांगतात का ग लग्नाच्या आदल्या दिवशी उद्या नाही लग्न करायचं म्हणून? डिस्गस्टिंग आहे हे चूक आहे, गैर आहे। पण मग आता पुढे काय होणार आहे? काही नाही ग, काही नाही। आता उद्याचा एपिसोड न चुकता बघणे। हो ग, अलार्म लावून ठेवा, कामाच्या गडबडीत एपिसोड नाही मिस करायचा। हो हो हो, खरे ग बाई खरे। लग्न कसं आज? बघ ना ग, असंच करतात या मुली। घनश्याम, बरं झालं रे फोन केलास। का तुला पण काही प्रॉब्लेम आहे का? हो म्हणजे होच। हो मला पण। अगं मला कळतच नाही मी लग्नात काय कपडे घालू। आणि हे लोक सगळ्यांनी सजेशन देऊन देऊन डोकं भंडावून सोडलंय माझं। तुला माहितीये का, 3 चेंजेस आहेत लग्नात, 3 वेगळे वेगळे कपडे घालायचे असं सांगितलंय मला। आणि प्रत्येक चेंज साठी 10-10 सजेशन देत आहेत प्रत्येक जण। मला कळत नाही राधा, मी काय काय घालणार आहे। काय मी ना आता पुस्तक लिहू शकीन, लग्नात येणारी विघ्न या विषयावर। लिही पुस्तक लिही, लग्नानंतर खूप वेळ मिळणार आहे तुला, आरामात लिही। नाही मी लिहिणारच आहे, मी लिहिणारच आहे, बघशील तू। अरे लिही ना बाबा, तुझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी करून देईन, पैसे घेणार नाही बस। बरं मला सांग, तुला काय घालायचंय? मला माहिती नाही, पण मी ठरवलंय मी आता घरातनं बाहेर पडणार, जे पहिलं दुकान दिसेल त्याच्यात घुसणार, आणि जे पहिलं नजरेस पडेल ना ते कपडे मी आणणार आणि मी ते घालणार। मी ठरवलंय। नको नाही, नको असं नको करूस। काय ना घनश्याम, लग्नात आपले दोघांचे एकत्र फोटो असणार आहेत। खरं तर हेच विचारायला फोन केलाय की तू माझ्याबरोबर येतेस का? मी नाही येऊ शकणार रे, मला पार्लर मध्ये जायचं, ब्युटी पार्लर मध्ये अपॉइंटमेंट माझी आता। नाही तू जा ना, तुझी अपॉइंटमेंट आहे ब्युटी पार्लरची तर। पण मग मी जर काहीतरी भयंकर कपडे घेऊन आलो तर तू मला बोलू नकोस माझ्या चॉईस वर। ऐक, तू धोतर नेसणार आहेस, बरातीसाठी शेरवानी, आणि नंतर एखादं ब्लेझर घे। कलर कॉम्बिनेशन मी कळवते, झाले 3 कपडे बास। नाही पण तू आली असतीस बरोबर तर, म्हणजे तुझा चॉईस बरा आहे ना, तर म्हणजे बरे कपडे आले असते आणि एकाला दोघं झाली असती सोबत म्हणून। तुला सोबतीचा प्रॉब्लेम आहे का? मी तुला सोबत पाठवते, मानवला पाठवते। मानव माझा मित्र आहे, कलिग ऑफिस मधला, त्याला पाठवते। त्याचा चॉईस, पण तुला सोबत होईल ना, मानवला पाठवते मी। ठीक आहे, मग पाठव लवकर त्या मानवाला। मानव नाव आहे रे त्याचं। अर्थ एकच होतो ना दोन्हीचा। हो तेच ते। चल बाय, पाठवते, बाय। एका लग्नाची दुसरी गोष्ट।